नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये. मित्रांनो, वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं एप्रिल महिन्यांपासून राज्यामध्ये वाहतूक करामध्ये नवीन बदल केलेत. 7 एप्रिल 2026 पासून जुन्या वाहनांवरती पर्यावरण कर म्हणजेच ग्रीन टॅक्स लागू करण्यात आला आहे. त्यामुळे जर तुमच्याकडे 15 वर्षांपेक्षा जास्त जुनं वाहन असेल आणि त्यावरती पर्यावरण कर लागू झालेला आहे, हा कर 5 वर्षांसाठी लागू असेल. म्हणजे तुमची कार जर 15 वर्ष जुनी असेल तर पुढच्या 5 वर्षांसाठी तुम्हाला हा कर भरावा लागणार आहे. महाराष्ट्र सरकारनं 7 एप्रिल 2026 पासून राज्यामध्ये जुन्या वाहनांसाठी सुधारित पर्यावरण कर लागू केला आहे. मोटार वाहन कर कायदा सुधार अधिनियम 2026 नुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे जर तुमच्याकडे BS4 किंवा त्यापेक्षा जुनं वाहन असेल तर त्यावरती हा कर तुम्हाला द्यावा लागेल. BS4 वाहनांपेक्षा हा कर दुप्पट आहे. राज्य सरकारनं वाहनांची 2 गटांमध्ये विभागणी केली आहे. पहिली म्हणजे BS6 आणि दुसरी म्हणजे BS4. या जुन्या वाहनांवरती कर आकारला जाणार आहे. जी वाहनं नवीन आहेत त्यांना कर लागणार नाही आणि जितकी जुनी वाहनं असतील त्यांच्यावरती तेवढाच जास्त कर हा द्यावा लागणार आहे. नवीन नियमानुसार 15 वर्ष जुन्या वाहनांवरती पुढच्या 5 वर्षांसाठी पर्यावरण कर भरणं आता आवश्यक आहे. तुम्ही जितकी वर्ष जुनी वाहनं वापरणार तितका तो खर्च अधिक होत जाईल. त्यामुळे सरकारनं स्क्रॅप पॉलिसी सुद्धा आणलेली आहे. जुन्या वाहनांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालणं गरजेचं आहे आणि त्यामुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं जर तुमच्याकडे 2 व्हीलर असेल जी BS6 असेल तर तुम्हाला 2000 रुपये ग्रीन टॅक्स भरावा लागेल आणि जर BS4 असेल तर तुम्हाला 4000 रुपये भरावा लागेल. तसंच जर पेट्रोलची तुमच्याकडे कार असेल तर त्याला 6000 रुपये आणि जर डिझेल 4 चाकी असेल तर 7000 रुपयांचा ग्रीन टॅक्स तुम्हाला BS4 इंजिनसाठी भरावा लागणार आहे. मात्र एकीकडे सरकारनं प्रदूषणाचा मुद्दा पुढे करत जुन्या वाहनांना दुप्पट कर आकारलेला आहे, तर दुसरीकडे कन्स्ट्रक्शन आणि उद्योगासाठी वापरल्या जाणाऱ्या जड वाहनांना मात्र सवलत दिली आहे. क्रेनसारख्या वाहनांवरती कराची मर्यादा ही 30 लाखांपर्यंत आहे. यामध्ये मोठे प्रकल्प असतील तर खर्च कमी होईल आणि काम जास्त वाढेल. तसंच जर दुचाकी असेल तर BS6 मॉडेलवरती असेल तर 2000 रुपये कर आणि BS4 असेल तर 4000 रुपये कर हा आकारला जाईल. जशीच माहिती तुम्हाला आत्तापर्यंत मिळाली त्याप्रमाणे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने जर आता तुमच्याकडे जुनी कार असेल किंवा जुनी 2 व्हीलर जरी असेल तरी सुद्धा ती वापरणं तुम्हाला परवडणारं नाही. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल हा व्हिडिओ तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.